Welcome back to Inco News. An estimated 106 sea turtles laid 10,500 eggs at Mojim Temwada beach this nesting season, with an average hatching success rate of 80%. A large number of hatchlings made their way to the sea. Based on this estimate, approximately 2 to 3 hatchlings emerged from every 3 eggs, marking another successful conservation effort for these endangered marine creatures. हा इन्फॉर्मेशन कोणीच नका देऊ म्हटली. हे मोरजे कोणी सांगली तुका इन्फॉर्मेशन दी नका म्हणून? खंयच्या ऑफिसरान? हा खंयच्या ऑफिसरान सांगली दी नका म्हणून इन्फॉर्मेशन? नक्की 107 हिली काय कमी येऊन तुम्ही तातया वाटून घातलेत रे? हा एक्झॅक्टली 106 इल्या टर्टल 106 इल्यात काय कमी येऊन तुम्ही चढ टाकतात तातया वाटून घालतात? 106 मागीर फुडली इन्फॉर्मेशन ना कितें? हे अभ्यास केंद्र काय आनी कितें? कितें इन्फॉर्मेशन मेळना? हा टुरिस्ट जे येता पळय तांकां इन्फॉर्मेशन कित्याक मेळना कितली टर्टल आयली म्हणून? हा कित्याक दिना तुमी इन्फॉर्मेशन? ऑफिसराक कळना? खंयच्या ऑफिसरान सांगलें दी नाका म्हणून? मोरजेन आमी आतां ट्युरिस्टांक घेवन येता न्हू हांगा, म्हणजे टर्टल पळोवपाक जाय तांकां. बरोबर. तातयां कितें पळोवपाक जाय म्हणटा तांकां आमी घेवन येता. पूण हांगा कितें 110 घातली 115 घातली अशी कितें तेंचे कडेन हिशोब आसता. पूण पळयता तातयां तांकां दिसना. तातयां जमनीन आसता काय कितें आसता तें उठून काय पळोवंक मेळना न्हू. तेका लागून मातशें ट्युरिस्ट येता तेन्ना मातशें दाखोवपाचें कोण आसता हांगा न्हू, तेंच्यांनी मातशें तांकां हिशोब दाखोवपाचो. हय एका सागरी कासवान कितली तातयां घातल्या निदान हिशोब तरी. हा मातशें तांकां पिलां काडटा कोण ती दिसता तेन्ना दाखोवपाचें मातशें तांकां. दाखोवपाची, yes. कित्याक ट्युरिस्ट विचारता न्हू आमकां, तेका लागून आमचें फेमस जाला हांगा टर्टल बीच म्हणून. नमस्कार. सध्या आम्ही तेमवाडा मोरजी समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी मोरजी परिसरात मागच्या 25 वर्षापासून कासव संवर्धन मोहीम ही यशस्वीपणे राबवली जाते. मागच्या 24 वर्षापासून ज्यावेळी या ठिकाणी कासव किती यायची त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी जे हंगामी स्वरूपाचे अभ्यास केंद्र आहे त्या ठिकाणी उपलब्ध व्हायची. परंतु यंदाच काय झालं कुणाला माहीत. यंदा किती कासव आली, किती अंडी घातली आणि त्या अंड्यातून किती पिल्ले बाहेर पडली याची माहिती मात्र या अभ्यास केंद्रात उपलब्ध नाही. जी पूर्वी जशा तशी उपलब्ध व्हायची यंदा ती उपलब्ध होत नसल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे मागच्या वेळी ज्यावेळी या ठिकाणी या भागाचे स्थानिक सरपंच पवन मोरजे आले होते त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना आपण वन विभागाला निवेदन देऊन पूर्णपणे माहिती उपलब्ध व्हावी अशी मागणी करणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु त्याचंही पुढं काही झालं माहीत नाही. आज या ठिकाणी मी अभ्यास केंद्राला जे स्थानिक आपले कर्मचारी आहेत त्यांच्याकडे संपर्क साधला असता तर त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. कारण त्यांना वरिष्ठाकडून दबाव तंत्र असल्याचं जाणवले. त्यांनी सांगितलं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती देऊ नका असं सांगितलं. मी लगेच एक त्यांचा अधिकारी त्यांच्याकडे फोनवर संपर्क साधला असता त्यांनीही तशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आपल्यालाही वरिष्ठ अधिकाऱ्याने पूर्ण माहिती देण्यास नकार दिल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. प्रत्येक महिन्याला म्हणजे एका महिन्यामध्ये किती कासवं येतात आणि किती अंडी घालतात तो महिन्याचा रेकॉर्ड मिळेल असे ते सांगतात. परंतु त्या महिन्याचा सुद्धा मागच्या महिन्यात किती कासवं आली होती, त्यानंतर किती अंड्यातून पिल्ले पडली याचा हिशोब आणि याचा ताळतंत्र या ठिकाणी अभ्यास केंद्रात नाही. त्यामुळे आता
यावर गांभीर्याने लक्ष देण्याची खरी गरज आहे. ते वनमंत्री, आरोग्य मंत्री आपले विश्वजित राणे या मंत्र्यांनी या ठिकाणी आता लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी नक्कीच सध्याच्या हंगामात म्हणजे आता जानेवारीच्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याला कासवं आली होती. त्यानंतर आता आज फेब्रुवारीची 20 तारीख आहे. या 20 तारीख या दरम्यान एकूण 106 सागरी कासवांनी जवळजवळ 10,500 अंडी घातल्याचे आमचा हिशोब आहे. परंतु वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देताना ज्या दिवसामध्ये किती कासवांनी आली, किती अंडी घातली, तो दररोजचा हिशोब या अभ्यास केंद्राकडे ठेवणे आवश्यक आहे. कारण दररोज या अभ्यास केंद्राकडे देशी परदेशी पर्यटक अभ्यासासाठी येत असतात आणि कासवं बघण्यासाठी अनेक नागरिक येतात. नक्की कासवं कशी येतात, कासवं कशा पद्धतीची अंडी घालतात, याचा हिशोब काय आहे याची माहिती मिळवण्यासाठी या अभ्यास केंद्राकडे येतात. परंतु या अभ्यास केंद्राची शोकांतिका आहे. या अभ्यास केंद्रात कसल्याच प्रकारची माहिती यंदाच्या वर्षी उपलब्ध नाही. जी पूर्वी 24 वर्षापासून स्वरूपात अलिखित लेखी स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध होती, ती माहिती उपलब्ध होत नाही. याची अनेक कारणे असतील. परंतु ज्यावेळी सागरी कासव या ठिकाणी येऊन अंडी घालतात आणि त्या कासवाने किती अंडी घातली असेल, एक सागरी कासव किती अंडी घालतो, असे खड्डे खणून सुरक्षित अंडी ठेवण्याचं काम इथले कर्मचारी करतात. परंतु आतापर्यंत 106 सागरी कासवांनी नक्की किती अंडी घातली असेल आणि हल्लीच 3 सागरी कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्याचा प्रकार घडलेला आहे. परंतु त्या 3 सागरी कासवांच्या अंड्यामधून किती पिल्ले बाहेर पडली होती याचीही माहिती या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री तथा वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी यात लक्ष घालून हे अभ्यास केंद्र आहे की आणखी कसलं केंद्र आहे, जर या ठिकाणी माहितीच उपलब्ध होत नसेल तर जे नागरिक येतात, जे पर्यटक येतात त्यांना माहिती कशी उपलब्ध होईल याचा अभ्यास करावा. आणि या ठिकाणी किती सागरी कासवाने दिवसाला किती आली आणि त्या सागरांनी दिवसाला किती अंडी घातली याचा हिशोब या नोंदवही ठेवण्याची गरज असल्याची या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.